आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता रेणुका असते. रेणुका भावनाचं कौतुक करत असते. भावनाच्या चेहऱ्यावर खूप सुंदर असा ग्लो आलेला असतो. पण भावनाला असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये ना आपल्याला कौतुक करायला हवं ते म्हणजे आपल्या नवऱ्याने. पण इकडे आता सिद्धू तिच्याकडे पाहतही नव्हता आणि त्यामुळेच ना आता तिला टेन्शन येत होतं की हे सगळं चाललंय तरी काय. आणि त्यामुळेच ना ती आता सिद्धूकडे बघत होती. तर सिद्धू इकडे सगळी तयारी करत होता. जी काही तयारी आतापर्यंत सांगितलेली होती ती सगळी तयारी केलेली होती. नीलांबरी म्हणत असते की बरं झालं मी सांगितलंय तसं अगदी तुम्ही तयारी करून ठेवलेली आहे. तेच आजी भावनाचं कौतुक करायला जाते आणि भावनाला म्हणत असते की तू ना हे सगळ्या इथे सुवासिनींना बोलवलेस ना ते एका अर्थी बरंच झालं बघ. म्हणजे सगळ्या सुवासिनी इथे आल्या की एकत्र का होईना आता सगळीजणं मिळून आपण साजरे करूया हा क्षण. आजीला भावना सांगत असते की ही खरं तर आयडिया जी आहे ना ती सिद्धिराज यांची आहे. जानूला नुसता जीव वरखाली होत असतो कारण आज तिच्या आईची जी अवस्था आहे त्याला असं वाटत असतं की तीच जबाबदार आहे. म्हणूनच मग तिने आता बाबांना कॉल केलेला असतो आणि बाबांना कॉल करून ती आता म्हणत असते की बाबा आज जे काही झालं आहे ते फक्त माझ्यामुळे झालं आहे ना. म्हणजे आई आणि तुम्ही जर इथे आला नसतात तर ह्या सगळ्या काही गोष्टी घडल्याच नसत्या असंही आता ती म्हणत असते. आता तिकडे लक्ष्मी येते आणि लक्ष्मी म्हणत असते की कशाला एवढा सगळा विचार करतेस. अगं काही नाही आहे, नको मनाला लावून घेऊस कारण आता मी ठीक आहे आणि तुझ्यामुळे असं काहीसुद्धा झालेलं नाही आहे असं देखील लक्ष्मी जानूला सांगत असते. त्याच वेळेला ती विचारते की हे काय अजून तू तयारीसुद्धा केली नाही आहेस का. अगं तयारी करून घे, आज वटपौर्णिमा आहे ना आणि मग काय अशीच राहणार आहेस का असं आता ती म्हणत असते. तेव्हाच ना लगेच जानू तयारीला लागते. तेच दुसरीकडे आता जानूला वटपौर्णिमा करायची नसते पण आता घरातल्या सगळ्यांना जयंत योग्य आहे असं वाटतंय. काय करावं ना काही सुधरत नसतं. दुसरीकडे भावना सिद्धिराजला इकडे तिकडे शोधत असते. तेच आता सिद्धू तिथे उभा आहे तिला दिसतं. म्हणूनच मग आता ती त्याच्या समोर जाऊन उभी राहते. सिद्धूला म्हणत असते की तुमचं काय चाललं आहे आणि तेव्हाच तो तिला म्हणत असतो की काय माझं कुठे काय चाललं आहे, मग तुम्ही माझ्याकडे बघतही नाही आहे. मग तेव्हाच ना तो तिला म्हणतो की तुझ्याकडे बायको बघायला काय नाही गं, पण तुझ्याकडे बघितलं तर इथेच मी चक्कर येऊन पडेन ना, हीच भीती वाटते. मग आता भावना हसू लागते. भावनाला आता तो म्हणतो की अगं बायको तू खूपच सुंदर दिसतेस गं, काय सांगायची गरज आहे. तेवढ्यातच ना सगळ्या बायका आलेल्या असतात. तर आता भावना त्यांना सगळं काही सवासनींचं सामान देते. मग आता त्या बायका एकत्र मिळून वटपौर्णिमेची पूजा करतात. त्याच वेळेला भावना वटपौर्णिमेचं महत्त्वसुद्धा त्या सगळ्यांना समजावून सांगत असते की वटपौर्णिमेची पूजा का आणि कशासाठी करायची असते यापासून सगळ्या काही गोष्टी. आणि मग सगळ्याच गोष्टी सगळ्यांना समजल्यानंतर इकडे मात्र आता एकत्र सगळीजण वडाची पूजा करायला घेतात. तेच आता सिद्धूही भावनाकडे बघत असतो कारण मागच्या वर्षी सिद्धूने भावनासाठी ही वटपौर्णिमेची पूजा केली होती आणि आज तीच भावना सिद्धूसाठी ही वटपौर्णिमेची पूजा करत होती. त्यामुळे आता सिद्धूला सुद्धा 7 जन्म हीच बायको हवी होती आणि म्हणूनच तो तिच्याकडे पाहत होता आणि त्यामुळे आता त्याला जुने दिवसही आठवत होते. आणि दोघंही जण मिळून सुद्धा आता या वडाच्या झाडाला अशा फेऱ्या मारतात कारण तोही म्हणतो जसं तू ठरवलेस ना की मी तुला 7 जन्म हवा आहे तसंच मला सुद्धा तू 7 जन्म हवी आहेस. मग असं मिळून दोघंही जण पूजा वगैरे करतात. ते जानू नाही ते देवासमोर उभी असते आणि देवाला ज्या ज्या काही गोष्टी आतापर्यंत झाल्या आहेत त्या सगळ्या सांगत असते. आणि मग माझ्या घरच्यांना हा इतका कसा काय चांगला वाटू शकतो ना मला कळतच नाही आहे. मला तर हा माणूस आहे ना खूपच जास्त डोक्यात जातो. हा माणूस मला आता नको नको वाटतो पण तरीसुद्धा माझ्या घरच्यांना का कळत नाही आहे की तो कसा आहे ते. मला ना नको वाटतंय त्या माणसासोबत राहायला आणि त्याच्यासाठी मी पूजा करू. कोण आहे तो की त्याच्यासाठी मी एवढी पूजा करायची असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे जयंत आलेला असतो आणि त्याला कळतं की जानू त्याच्यासाठी पूजा करणार आहे त्यामुळे तो खुश असतो. तेच दुसरीकडे आता लक्ष्मी आणि श्रीनिवासही पूजा करायला जात असतात. तेव्हाच ना लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही थांबा इथे, मी पटकन पूजा करून येते. तेच आता लक्ष्मीला श्रीनिवास म्हणतात की तुला मी एकटीला कुठेही पाठवणार नाही आहे, थांब मीही येतोय तुझ्यासोबत. मग तेव्हा तुम्ही कशाला, मग मीही तुला 7 जन्मासाठी मागणार आहे. तू जशी माझ्यासाठी पूजा करतेस तशी मीही तुझ्यासाठी पूजा करणार आहे असंही आता म्हटलं जातं.
मग आता दोघंही जण पूजा करत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की नीलांबरीने सगळ्या बायकांसाठी गिफ्ट्स आणलेले असतात आणि ती सांगत असते की बघा, मी तुम्हा सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेत, हे घ्या. आणि असं बोलून त्या प्रत्येकाला ती गिफ्ट देत असते. मेकअपचं सामान आणि साडी हे असं बोलून ती गिफ्ट देत असते. तेव्हाच त्या बायकांना तिथे बसलेल्या असतात, त्यांना काही इतकं वाटत नसतं. मग तेव्हाच ना आता सगळ्यांना महत्त्वाचं सांगायचं असतं भावनाला, आणि भावना आता सगळ्यांकडनं शब्दसुद्धा घेते. म्हणजेच काय, तर प्रत्येकाने आज मला इथे सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची काळजी घेणार आहात, स्वतःकडे लक्ष देणार आहात, दर वर्षाला एकदा तरी तुमच्या पूर्ण टेस्ट करून घेणार आहात. हे देखील आता हे सगळं काही इकडे ती बोलून घेते. कारण सध्याच्या परिस्थितीत जे काही झालं होतं लक्ष्मीसोबत ते सगळं तिला आठवतं आणि त्यामुळेच प्रत्येक स्त्रियांमध्ये ती जागरूकता तिने निर्माण केलेली असते. तेच आता इकडे श्रीनिवास आणि लक्ष्मीसुद्धा हे सगळं काही पाहत असतात. तर त्यांनासुद्धा आता श्रीनिवास सांगत असतात की भावना जे काही करते ना ते अगदी उत्तम करते आणि तुम्हीसुद्धा तशीच शपथ घ्या, दर वर्षाला तुम्ही स्वतःचं चेकअप करून घ्याल म्हणून. मग त्याही सगळ्याजणी करून घेतात. मग तेव्हाच ना आता भावना वटपौर्णिमेचं जे महत्त्व असतं, जी प्रचिती असते त्याबद्दल सांगत असते. आणि सगळ्या स्त्रियांना खरं तर हेच हवं असतं, कारण प्रत्येकाला वटपौर्णिमेचं महत्त्व माहिती असं नाही ना. त्याचसोबत प्रत्येकीला तिने आता वडाचं रोपसुद्धा दिलेलं असतं आणि ती म्हणत असते की आता हेच वडाचं रोप पुढे जाऊन मोठं होईल आणि आपण याचीच पूजा करायची. तर तिथे असणाऱ्या बायकासुद्धा म्हणतात की आम्हाला ही साडी आणि मेकअपचं सामान नाही भेटलं ना तरी चालेल, पण आता आम्हाला तुम्ही हे रोप दिले, त्याचबरोबर वटपौर्णिमेचं महत्त्व सांगितले ना, त्यामुळे आम्हाला कायम लक्षात राहील ही वटपौर्णिमा. असं देखील आता त्या सगळ्या महिला बोलत असतात. त्यामुळे नीलांबरीला राग येतो. इकडे जानूसुद्धा वडाची पूजा करण्यासाठी आलेली असते आणि जेव्हा वडाची पूजा करायला ती इथे येते तेव्हा मात्र आता पूजा चालू असतानाच लांबून ना जयंत हे सगळं काही बघत असतो. जयंत जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बघत असतो ना, तेव्हा जयंतला आनंद होत असतो की जानू आज माझ्यासाठी फायनली पूजा करते. पण जानू ना सरळ फिरायचं सोडून उलटं फिरत असते त्या वडाच्या झाडाला आणि हे सगळं काही जयंत बघत असतो. जयंत बघतोय हे जानूला माहिती नसतं. आता जानू त्या वडाच्या झाडासोबत बोलत असते. हिला इथे काहीच येऊन बोलायची गरज नव्हती. तिने जे काही भूतकाळात झालं आहे ना ते सगळं वडाच्या झाडाला येऊन सांगितलेलं असतं. त्यामुळे ह्या जयंतला कळलेलं असते की जानूची मेमरी आता पुन्हा आलेली आहे. त्यामुळे त्याला तर धक्का बसतो की जानूची मेमरी पुन्हा आली आणि तरीसुद्धा जानूला आता मी नको आहे. जानू माझं किती रागराग करते, जानूला मी कायमचा नको आहे असं का बोलते ही. मग आता त्याला रडायला येत असतं. तेच त्याच्या समोर ना आता विविध जयंत येऊन उभे राहतात आणि ते आता म्हणत असतात की बघितलं का, तुला याआधीसुद्धा आम्ही सांगत होतो की तुझ्या जानूला तू नको आहेस म्हणून, तरीसुद्धा तुला असं वाटत होतं की तुझी जानू तुला ॲक्सेप्ट करते. बघितलं का, तुझ्या जानूची मेमरीसुद्धा परत आली पण तिने तुला सांगितलं नाही. आता इथे जयंत रडू लागतो. तेच आता संतोष ना मुद्दामून दैवीच्या कंपनीमध्ये आलेला असतो आणि ते येऊन तिथे मुद्दामून श्रीनिवासांबद्दल चौकशी करतो. तर श्रीनिवास नाही ते कळतं. मग त्या माणसाकडनं इथल्या कामाचं महत्त्व विचारतो आणि जर मला इथे कामाला लागायचं असेल तर काय करावं लागेल. त्यावर तो मुलगा सांगत असतो की तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर कामाला लागायचं असेल ना तर सगळ्यात आधी ना तुम्ही भावनाताईला भेटा, भावनाताईकडे तुम्ही शिफारस करा, तुम्हाला नक्कीच काम मिळेल. कारण हे जे सर आहेत ना ते भावना मॅडमचं खूप ऐकतात, हे देखील आता सांगितलेलं असतं. मग आता भावना ही नेमकी त्यांची मुलगी आहे हेही आता तो सांगतो. मग संतोष का होईना तो म्हणतो की आता काही झालं तरी मला काहीतरी करावं लागणार आहे, कारण गोड बोलून तर मला काहीतरी गोष्टी काढाव्या लागणार आहेत, असाही तो विचार करतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की नंतर रस्त्यावरनं जाताना त्याला सतत ना त्याच गोष्टी आठवत राहतात आणि त्यामुळे ना त्याला खूप जास्त त्रास होत असतो. तो विचार करतो की जानूने स्वतःची मेमरी परत आली आहे तरीसुद्धा मला हे सगळं का नाही सांगितलं, हे बोलूनच त्याला त्रास होत असतो. तेच इकडे जानू आता विश्वाला भेटलेली असते आणि विश्वालासुद्धा ती घडलेला सगळा प्रकार सांगत असते की माझ्या घरचे ना माझ्यावर विश्वास ठेवायचं सोडून ना त्याच्यावरच जास्त विश्वास ठेवत आहेत, म्हणूनच ना मला कळत नाही की काय करू ते. तेव्हा जानूला विश्वास समजावत असतो की तू नको या सगळ्याचा त्रास करून घेऊस, तुझं त्रास करून घेतलास तर कसं होणार आहे, असं देखील बोलून आता तो तिला समजावत असतो. त्याच वेळेला विश्वाला जानू म्हणत असते की मला ना त्या माणसासोबत राहायचाच राग येतोय, आता असं वाटतंय ना कधी मी त्याला सोडते. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सिद्धू आणि भावना जे आहेत ते दोघंही जण समोरासमोर
डोळ्यासमोर असतात. भावनाची काळजी सिद्धू एकदम मनापासून घेत असतो. तिला हवं नको ते सगळं देतो. आता रात्रीच्याला तिला मसाला दूधसुद्धा दिलेलं असतं. त्याच वेळेला भावना म्हणत असते सिद्धूला की मी म्हणून तर म्हणते ना देवाला की मला 7 जन्म हाच नवरा दे, कारण माझी ना इतकी काळजी तुमच्याशिवाय कोणी दुसरं घेतलीच नसती आणि मला तुम्ही जी काही काळजी घेता ना ती आवडते, असंही आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला इकडे दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावनाला आता इथे असणारा सिद्धू विचारत असतो की मला सांग, त्या दिवशी तुम्हाला नीलांबरी वहिनीने काहीतरी धमकवलं होतं ना, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं ना की इकडे जे आहे ते काहीतरी घडणार आहे, खरं खरं सांग, त्याने आमच्या गाडीमध्ये काहीतरी ठेवलं होतं, ह्याबद्दल तुम्हाला माहिती होतं ना? भावना हो असं म्हणते. त्यावर भावना त्याला विचारते तुम्हाला कसं माहिती? तेव्हाच ना तो सांगत असतो की ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना या आम्हाला माहिती होत्या, कारण आमच्या मागे ना काही माणसं येत होती आणि ती पाहिली होती मी, असंही आता म्हटलं जातं. इकडे जयंत घरात येऊन सुद्धा रडत असतो, कारण त्याला आता त्याची जानू त्याला सोडून जाणार ना ही गोष्टच मुळात नाही आवडत असते. त्याला टेन्शन येत असतं आणि तो खूपच जास्त आता रडत असतो, स्वतःला चापकाने सुद्धा मारून घेतो. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.